नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आपण सोयाबीन पिकाच्या प्लॉटमध्ये आलो आहे. तर सोयाबीन पिकात चक्री भुंगा हा कशा प्रकारे नुकसान करतो हे आपण बघूया. तर शेंड्याकडील किंवा पानाचा एखादा भाग जिथे आपल्याला गोलाकार खाल्लेलं किंवा रिंग पडलेली दिसते, ह्या इथे बघूया आपण. एक बारीक 2 रिंगा पडलेलं दिसतं आपल्याला इथे शेंड्याला. त्यामुळे हा शेंडा सुकून गेला आहे आणि भविष्यात इथून जी काही नवीन फुलधारणा होणार होती किंवा नवीन फांद्या फुटणार होत्या त्याची संख्या कमी होते व त्यामुळे आपले उत्पादन घटते. ह्या किडीचा प्रादुर्भाव साधारण 20 ते 25 दिवसापासून ते 70 ते 80 दिवसापर्यंत दिसून येतो. शेतात फिरताना जर पान सुकलेले दिसले तर या किडीने अंडी घातली आहे असे समजावे. तसेच शेंडा सुकलेला दिसला तर अंड्यातून अळी बाहेर येऊन ती झाडाच्या शेंड्यात घुसून जमिनीच्या दिशेने चालली आहे व त्यामुळे आपले शेंडे सुकायला लागले आहेत. ह्या किडीच्या नियंत्रणासाठी इमामेक्टिन बेन्झोएट 5% SG हे कीटकनाशक 15 लिटर पाण्यासाठी 10 ग्रॅम या प्रमाणात घेऊन फवारावे. अशा प्रकारे आपल्याला चक्री भुंग्याचे नियोजन करता येईल. तरी आणखीन कुठल्या विषयावर तुम्हाला नवीन व्हिडिओ बघायला आवडेल हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगावे. धन्यवाद.